संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज केवळ मराठी मनाचे नव्हे तर संपूर्ण भारतवर्षाच्या दृष्टीनं दैवत आहेत. महाराजांनी आपल्या उभ्या आयुष्यामध्ये शक्ती आणि युक्ती या दोन्ही तंत्राचा वापर केला. महाराजांच्या आयुष्यातील एक एक प्रसंग, एक एक घटना म्हणजे एक खंडकाव्य होईल किंवा त्याच्यावरती स्वतंत्र चित्रपट होईल, इतकं काही त्यामध्ये सामावलेलं आहे. आणि नेमक्या याच भावनेनं डॉक्टर अमोल कोल्हे नवा चित्रपट घेऊन आपल्या भेटीला आलेले आहेत. 5 तारखेला म्हणजे दसऱ्याला हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. चित्रपटाचं नाव आहे शिवप्रताप गरुड झेप. शिवाजी महाराजांची औरंगजेबाला आग्र्यामध्ये झालेली भेट आणि त्यानंतर आग्र्याहून सुटका या विषयावरचा हा चित्रपट आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित झाला आहे, प्रचंड लोकप्रिय झाला आहे आणि पुन्हा एकदा शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाला उजाळा मिळतोय. आज या निमित्तानं आमच्या स्टुडिओमध्ये चित्रपटाचे निर्माते आणि प्रमुख कलावंत डॉक्टर अमोल कोल्हे उपस्थित आहेत. त्यांचं मी स्वागत करतो. जय शिवराय. जय शिवराय. खरं तर यापूर्वीसुद्धा आपण आलेला होता, ज्या वेळेला कोल्हापूरमध्ये आपलं नाटक होतं त्यावेळीसुद्धा आपण बोललेलो होतो. डॉक्टर अमोल कोल्हे आणि ऐतिहासिक भूमिका हे एक समीकरण आहे. यापूर्वी तुम्ही राजा शिवछत्रपती मालिका केली होती, त्यानंतर स्वराज्य जननी जिजामाता झाली, त्यानंतर स्वराज्य रक्षक संभाजी झाली आणि त्यानंतर स्वराज्य सौदामिनी ताराराणी, अशा 4 मालिका ऐतिहासिक बाजाचे झाल्या. आता पुन्हा तुम्हाला शिवाजी महाराजांच्याच आयुष्यातील एका प्रसंगानं मोहिनी घातली असं म्हणूया आणि पुन्हा तुम्ही त्या ऐतिहासिक बाजाचा चित्रपट करत आहात. तुम्ही एके ठिकाणी म्हटले, ते मला स्वतःला अगदी पटलेलं आहे की इंग्रजी किंवा बॉलिवूडमध्ये, हॉलिवूडमध्ये अनेक आपण जे सुपरस्टार म्हणण्यापेक्षा जर आपण म्हणू की जे सुपर हिरोज म्हणतो, हे सुपर हिरोज क्रिएट करावे लागतात. पण सुदैवानं महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या मातीला असे सुपर हिरोज यापूर्वी लाभलेले आहेत शिवाजी महाराजांसारखे. शिवाजी महाराजांच्या जीवनावरती 3 चित्रपट करण्याचा आपण ठरवलेला आहे. त्यातला पहिला चित्रपट आता प्रदर्शित झालेला आहे. याच विषयावरती सगळ्यात पहिल्यांदा चित्रपट करावा, आग्र्याहून सुटका, असं का वाटलं? एक खूप महत्त्वाचं, जसं तुम्ही म्हणालात त्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्रातलं कोणताही प्रसंग हा थरारक आहे, तो खूप प्रेरणा देणार आहे, प्रचंड नाट्य आहे. पण विशेषतः पार्लमेंटमध्ये काम करत असताना एक गोष्ट ही प्रकर्षानं जाणवली की छत्रपती शिवाजी महाराज जसे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहेत, तशी संपूर्ण देशाला, संपूर्ण हिंदुस्थानला छत्रपती शिवाजी महाराजांकडून अनेक वेळा प्रेरणा मिळाली. आणि यातला एक अधोरेखित होणारा जो प्रसंग आहे तो हा छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा भेट आणि आग्र्याहून सुटका. कारण मला असं वाटतं की तत्कालीन इतिहासाचा जर आपण धांडोळा घेतला तर काबूल ते बंगाल सल्तनत असणाऱ्या मुघल साम्राज्याच्या नजरेला नजर भिडवून स्वाभिमान काय असतो हे उभ्या हिंदुस्थानाला जर कोणी दाखवून दिलं तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं. आणि त्यामुळे मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा भेट ही केवळ शिवचरित्रातला एक प्रसंग राहत नाही, तर संपूर्ण हिंदुस्थानला स्वाभिमान दाखवून देणारा, स्वाभिमान जागवणारा संपूर्ण देशाचा हा एक अद्वितीय असा प्रसंग होतो. आणि म्हणून मला आमच्या टीमनी हा निर्णय घेतला की जो शिवप्रताप सिरीजमधला पहिला सिनेमा आहे हा शिवप्रताप गरुड झेप हा करायचा. या चित्रपटाचं बऱ्यापैकी शूटिंग तुम्ही प्रत्यक्ष लाल किल्ल्यामध्ये केलेलं आहे. एकूणच शूटिंगसाठी किती दिवसांचा कालावधी लागला होता आणि तुम्ही जे ठरवलं होतं त्यानुसार संपूर्ण शूटिंग होत होतं की अपेक्षेपेक्षा कमी दिवसात झालं, की लांबलांडीची कारणं काय होती? एकूण शूटिंगला याला 45 दिवस लागले. म्हणजे आता प्रेक्षक सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर प्रत्येक जण यासाठी नक्कीच कौतुकाची थाप देतोय की प्रत्यक्ष लाल किल्ल्यात चित्रीकरण झालेला हा पहिला मराठी चित्रपट आहे. गेल्या 20-22 वर्षात कोणत्याही चित्रपटाचं लाल किल्ल्यात शूटिंग झालेलं नव्हतं. असं असताना हे एक फार मोठं धाडस होतं, हे एक फार मोठं पाऊल होतं. कारण जवळपास नॉर्मल शूटिंगच्या 2 ते 2.5 पट खर्च हा लाल किल्ल्यात शूटिंग करण्यासाठी होतो. कारण पुरातत्व खात्याच्या सगळ्या परवानग्या, त्यांचे नियम आणि त्या नियमावलीचं पालन करत असताना घ्यायची लागणारी काळजी, या सगळ्यामुळे त्याची कॉस्ट वाढते. इतकंच नाही तर आता प्रेक्षकांनी यातल्या भव्य सेट्सचंही प्रचंड कौतुक केलेलं आहे. कारण खूप वर्षांनंतर एखाद्या मराठी सिनेमासाठी तब्बल 7 भव्य सेट लागलेले आहेत. हे मराठी सिनेमात होतं, याचं मायबाप प्रेक्षक भरभरून कौतुक करतात. पण या संपूर्ण चित्रीकरणाला एकूण 45 दिवस हा कालावधी लागला होता. आणि एक खंत होती मनात, जी पार्लमेंटमध्ये माझ्या एका मराठी खासदारानं बोलून दाखवली होती की छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचंच नाही तर हिंदुस्थानचं आराध्य दैवत. नक्कीच. पण मग जर आपण दाक्षिणात्य किंवा काही बॉलिवूड सिनेमे बघतो
तर चंदन तस्करी करणाऱ्या व्यक्तीवरचा सिनेमा हा एवढा मोठा व्यवसाय करून एक कीर्तिमान प्रस्थापित करतो, किंवा सोन्याच्या खाणीच्या खाण माफियावरचा सिनेमा हा एवढ्या मोठ्या याच्यावर जातो. तर या पद्धतीच्या प्रवृत्तींचे सिनेमे एवढ्या मोठे होत असतील तर ज्यांना आपण आराध्य दैवत म्हणतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सिनेमा किती मोठा व्हायला हवा. आणि आत्ता मायबाप प्रेक्षक जो भरभरून प्रतिसाद देत आहेत तर नक्कीच मनात कुठेतरी एक विश्वास आहे की ज्या प्रेरणेने चित्रपटाला सुरुवात केली होती ते कुठेतरी साध्य होईल. आणि केवळ व्यवसाय म्हणून नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर गाजला वाजला महाराष्ट्रात तर नक्कीच संपूर्ण देशाचं लक्ष या इतिहासाकडं वेधलं जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल आणखी जागृती होईल आणि एक टप्पा जरूर येईल की जेव्हा जगाच्या कानाकोपऱ्यात आपण उच्चारावानं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पोहोचवू शकू. कौन आएगा? यापुढे आमच्या धर्मावर जो कोणी खाला घालेल त्याचे हात मुळासकट उखडून देण्याची धमक आम्ही बाळगतो. जय भवानी, जय शिवराय, जय भवानी, जय शिवराय. मी एपिसोडच्या सुरुवातीला वारंवार डॉक्टर अमोल कोल्हे म्हटलं होतं. मी खासदार म्हटलेलं नव्हतं ठरवून, पण आता जेव्हा तुम्ही पार्लमेंटचा विषय काढलेला आहे आणि जेव्हा तुम्ही सांगितलं की लाल किल्ल्यावरती शूटिंग करण्यासाठी आर्किओलॉजी डिपार्टमेंट असेल किंवा अन्य ज्या काही सरकारी विभाग आहेत त्यांच्या परवानग्या घ्याव्या लागतात, या परवानग्या मिळवणं हेच पहिल्यांदा मोठं कठीण काम असतं. खासदार म्हणून हे तुम्हाला शक्य झालं का? अन्य साधे अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे असते तरी तुम्हाला हे करणं शक्य होतं का? हे दोन फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. खासदार म्हणून म्हणजे आपण जर बघत असाल तर रिअल लाईफ आणि रिअल लाईफ याची मी कधी गल्लत करत नाही. त्यामुळे खासदार म्हणून नक्कीच याचा फायदा झाला की परवानगी कुठून मिळवायची हे माहीत होणं हे जास्त महत्त्वाचं होतं. पण आज वर्ल्ड हेरिटेज मॉन्युमेंट आहे लाल किल्ला, त्याला अनेक परदेशी पर्यटक सुद्धा येतात आणि त्यामुळे त्याच्या ठराविक नियमावली आहेत. आणि जर या संपूर्ण नियमावलींचं तंतोतंत आपण पालन केलं तर नक्कीच इथे चित्रीकरण करणं म्हणजे कोणालाही शक्य आहे. फक्त ती तयारी असायला हवी. म्हणजे साधा तुम्हाला स्टँड लावताना सुद्धा पूर्ण कार्पेटिंग करावं लागतं, किंवा एखादा तिथलं जे कोरीव काम आहे त्याच्यावर किती ल्युमिनसचा लाईट पडतो, किती इंटेन्सिटीचा लाईट पडतोय हेही तुम्हाला बघावं लागतं. का तर हे खूप जुनं कोरीव काम आहे, त्याला डॅमेज होऊ नये. या सगळ्या गोष्टींच्या तुमची तयारी असली पाहिजे. आणि त्यामुळे नक्कीच खासदार असल्यामुळे कुठून परवानगी घ्यायची हे डेफिनेटली माहीत होतं आणि त्याची नियमावली काय आहे हे माहीत होतं. पण अभिनेता किंवा निर्माता अमोल कोल्हेची ही तयारी असणं गरजेचं होतं की हो हे सगळं करण्याची माझी तयारी ना. आज पडद्यावर मोठ्या पडद्यावर जेव्हा ती सगळी भव्यता दिसते, ती लाल किल्ल्याची संपूर्ण भव्यता दिसते, तर त्या भव्यतेपेक्षाही छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अद्वितीय असा पराक्रम होता, जे अचाट धाडस होतं ते अधोरेखित होतं. त्यासाठी ती भव्यता गरजेची होती. मला नेहमी वाटतं एखादी आर्ट फिल्म करणं त्या मानानं सोपं असतं कारण तुम्हाला सगळं वास्तव दाखवायचं असतं. पण जेव्हा ऐतिहासिक फिल्म करायची असती त्यावेळी त्यावेळेचं वातावरण उभं करत असताना निर्माता म्हणून खर्च जास्ती येतो. म्हणजे त्यासाठी लागणारे VFX पासून ते अगदी त्यासाठी लागणारे भव्य सेटपर्यंत. आणि आता जेव्हा चित्रपट आम्ही बघतोय त्यावेळी कुठेही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आहे हे दिसतंय. निर्माता म्हणून तुम्हाला हे पहिल्यांदा थोडंसं धाडसाचं काम नाही वाटलं? 100% हे धाडसाचं होतं. पण मी जसं म्हणालो तो सेंट्रल हॉलमध्ये घडलेला एक प्रसंग जो होता ना, तो निर्माता अभिनेता याच्या पलीकडे एका शिवभक्ताला डाचणारा होता की मला कोणीतरी हा प्रश्न विचारतंय, माझ्या दैवताविषयी हा प्रश्न विचारतंय. आणि हा जो डाचणारा जेव्हा प्रश्न असतो तेव्हा आपण म्हणतो मराठी माणूस सहसा पेटत नाही, पण एकदा जर तो पेटला तर कोणाच्या बापाच्याने विसत नाही. आणि त्यामुळे ती भावना एक मनात होती. त्यामुळे हे किती मोठं शिवधनुष्य आहे याची जाणीव होती. विशेषतः आग्र्या सारख्या प्रसंगावर किंवा आग्रा भेटीसारख्या प्रसंगावर चित्रपट करणं म्हटल्यानंतर त्याची रिक्वायरमेंट ही आणखी जास्त होती. कारण तुम्ही बघत असाल तर जवळपास 50% चित्रपट हा मुघल साम्राज्यात घडतो. आणि त्यामुळे त्यावेळेच्या मुघल साम्राज्याचं ऐश्वर्य, त्यावेळेच्या मुघल साम्राज्याची भव्यता ही तितक्याच ताकदीनं येणं हे सुद्धा गरज होती सिनेमाची. आणि पण जगदंब क्रिएशन्सने आमच्या संपूर्ण टीमने हे ठरवलं होतं की कुठेही कॉम्प्रोमाइज करायचं नाही, जे आज पडद्यावर दिसतंय. अब हिंदू हिंदू को काटेगा. सिवा को जश्न सालगिरह में बुलाओ.
और इसी लाल किले के दीवाने आम में हम उसे उसकी औकात दिखा देंगे। आपको इस सुलहनामे पर मुहर लगानी होगी। शिवा यहाँ आकर बहुत पछताएगा। आऊसाहेब, या आग्रा भेटीत स्वराज्याच्या भावी राजाला दिल्लीच्या तख्ताची आणि त्या दिल्लीच्या तख्ताला मराठी रक्ताची ओळख पटेल। डॉक्टर अमोल कोल्हे वयाच्या कोणत्या टप्प्यावरती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या प्रेमात पडले म्हणजे आणि अगदी त्याचं कारण काय होतं? न कळत्या वयात असेल, कारण माझे बाबा त्यावेळी वडज कॉलनीमध्ये हे होते, इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये सर्व्हिसला होते बरं. आणि वडिलांच्या बुलेटवर आईच्या मांडीवर बसून जेव्हा वडजवरून नारायणगावला जायचो तेव्हा त्या नकळत्या वयात कधीतरी आईने दाखवलं होतं की ते उलट्या जहाजासारखा डोंगर दिसतोय, तो आपल्या महाराजांचं जन्मस्थान, तो किल्ले शिवनेरी. बरं. त्यामुळे पुस्तकातून महाराज भेटण्याआधीच महाराजांची ओळख ही सगळ्यात पवित्र अशी जी गोष्ट असते ती म्हणजे आईच्या संस्कार, त्या आईच्या संस्कारातून व्हायला लागली. त्यामुळे ते कदाचित नातं तेव्हापासून जुळलं असेल. कोणताही ऐतिहासिक चित्रपट करत असताना सध्याच्या काळामध्ये खूप काळजी घ्यावी लागते. इतिहासाची कुठेही मोडतोड करून चालत नाही, कोणतेही चुकीचे संदर्भ येऊन देऊन चालत नाहीत. तुम्ही सातत्यानं अनेक ऐतिहासिक चित्रपट मालिका करत आहात, पण कुठेही आजपर्यंत कोणत्याही मुद्द्यावरती वाद निर्माण झालेला नाही. अन्यथा कोणताही ऐतिहासिक दस्तावेज किंवा ऐतिहासिक कलाकृती आल्यानंतर त्याच्याबरोबरीनं वाद हे असं एक समीकरण झालेलं आहे. काय काळजी घेता, काय मंत्र आहे तुमच्याकडं? सगळ्यात एक ज्याला आपण बीज मंत्र म्हणतो ना, तसा तो बीज मंत्र आहे हेतू शुद्धता. तुमचा जर हेतू शुद्ध असेल तर सगळे घटक, सगळे काय म्हणतो आपण, वेगवेगळे फॅक्टर्स हे तुम्हाला मदत करण्यासाठीच उभे राहतात, ही माझी श्रद्धा आहे. त्यामुळं प्रत्येक वेळी जगदंब क्रिएशनचा हा हेतू शुद्ध आहे की आम्ही शुद्ध हेतूनच हा इतिहास मांडतो आहोत. आणि त्याच वेळी ऐतिहासिक कलाकृती करताना एक दुसरी काळजी जरूर घ्यायची असते. विशेषतः शिवप्रताप गरुडझेप आज प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत असताना प्रेक्षकांची जी महत्त्वाची सगळ्यात प्रतिक्रिया आहे ती म्हणजे सिनेमातून आम्हाला इतिहास तर कळतोच आहे, पण सिनेमा म्हणून त्याची जी मूल्य आहेत, त्याची जी मनोरंजनात्मक मूल्य आहेत, ही सुद्धा तेवढीच त्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतलेली आहे. मग पटकथा असेल, त्यातले संवाद असतील, त्यातली गाणी असतील, या सगळ्या अभिनयाची बाजू असेल, या सगळ्या गोष्टींची तेवढीच काळजी घेतलेली आहे. म्हणजे ऐतिहासिक कलाकृती करत असताना अनेकदा हे विसरलं जातं की अनेकदा ऐतिहासिक घटनेचं चित्रण फक्त केलं जातं, पण त्या पलीकडे जाऊन हा सिनेमा आहे, हे माध्यम आहे. तर त्या सिनेमातून सांगायचं असेल तर तुमचे 4 प्रकारचे प्रेक्षक आहेत. एक म्हणजे ज्यांना अजिबात इतिहास ठाऊक नाही, एक म्हणजे ज्यांना अगदी जुजबी शालेय पाठ्यपुस्तकातला जो काही इतिहास आहे तेवढाच ठाऊक आहे, एक म्हणजे ज्यांनी थोडंफार वाचन केलेलं आहे, आणि एक वर्ग असा आहे ज्याला इतिहास तोंडपाठ आहे. पण जेव्हा तुम्ही सिनेमा करता तेव्हा तुम्हाला या 4ही घटकांना आपलासा वाटेल असा सिनेमा करणं किंवा अशी कलाकृती करणं हे फार गरजेचं असतं. आणि ती कलाकृती करत असताना जेव्हा तुम्ही पूर्वतयारी करता तेव्हापासूनच जर तुमचा हेतू शुद्ध असेल तर अडचण कधीच येत नाही. तुम्ही तुमच्या आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये शिवाजी महाराजांची पण भूमिका केलेली आहे आणि संभाजी महाराजांची पण भूमिका केलेली आहे. दोन्हीही महापराक्रमी, महाप्रतापी असे वीर, दोघेही महापुरुष. पण अमोल कोल्हेंना जास्ती कोणतं कॅरेक्टर जवळीचं वाटतं? फार अवघड प्रश्न आहे, कारण दोन्ही कॅरेक्टर्स तेवढीच चॅलेंजिंग. पण दोघांच्याही कॅरेक्टरमध्ये जर त्यांच्या भूमिकेत जाऊन विचार केला तर नक्कीच खूप फरक आहे. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज म्हणून जगणं खूप अवघड आणि खूप मोठं होतं आणि खूप वेगळं पण होतं. सो एक अभिनेता म्हणून काम करताना, त्या रोलमध्ये जात असताना, त्या रोलचा विचार करताना तुम्हाला कुठलं कॅरेक्टर महत्त्वाचं वाटतं? मला दोन्ही कॅरेक्टर्स तेवढीच ताकदीची वाटतात, दोन वेगवेगळ्या कारणांसाठी. एक म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत असताना आत कुठेतरी मी उफाळून येतो की माझ्या धाकल्या धन्यांचा इतिहास, जो ज्वलत तेजस इतिहास आहे, तो मला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा आहे. तो तितक्याच ताकदीनं पोचला पाहिजे, ही एक भावना असते. आणि छत्रपती शिवाजी महाराज साकारताना मी नतमस्तक होत असतो. म्हणजे मला प्रत्येक वेळी एक नवीन पैलू उलगडत जात असतो. आणि आता जसं मी शिवप्रताप गरुडझेपमध्ये आमच्या संपूर्ण टीमनं जे एक आव्हान घेतलंय ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवायचा आहे. आणि मग त्यासाठी आम्हाला आणखी 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 आमचं काम आणखी वर न्यावं लागेल, आणखी त्या कामाचा दर्जा, कामाची गुणवत्ता आणखी आणखी सुधारत न्यावी लागेल. आणि यासाठी कायम या दोन्ही व्यक्तिरेखा करताना प्रत्येक वेळी तुम्हाला मागची पाटी पुसावी लागते आणि नव्यानं पाटी द्यावी लागते. म्हणजे मला लोक या भूमिकेत स्वीकारतीलच
या अति आत्मविश्वासापेक्षा मला लोकांनी स्वीकारायला हवं, कारण माझ्यावर ही एक नैतिक जबाबदारी आहे. मी 350 वर्ष माझ्या रयतेनं जे काळजात साठवून ठेवले त्या महाराजांची भूमिका साकारायची संधी मला मिळते, आणि म्हणून मागची पाठीपासून नव्यानं पुन्हा त्यावर लिहिणं, मला वाटतं अभिनेता म्हणून हा प्रवास कायम फार फार बोधक असतो, फार मनोरंजक असतो. पण खरं सांगू का, म्हणजे चंद्रकांत मांढरे वगळता शिवाजी महाराज पडद्यावरती जर बघायचे असतील आणि कुणीही डोळे मिटले तर डॉक्टर अमोल कोल्हे हेच नाव समोर येतं, यात काही शंका नाही. तुम्हाला चित्रपट करत असताना आपणच दिग्दर्शन करावं असं कधी नाही वाटलं? मला वाटतं त्या गोष्टीसाठी अजून मॅच्युरिटी यायची, आणि आता कार्तिक केंडेंनी जे काम केलेलं दिग्दर्शक म्हणून ते अफलातून आहे. कारण कार्तिक केंडे आणि माझा परिचय हा जवळपास गेल्या 15 वर्षांपासूनचा आहे. अनेक मालिका आम्ही सोबत केलेल्या आहेत. त्याचबरोबर स्वराज्य रक्षक संभाजीसारखं एक अत्यंत महत्त्वाचं शिवधनुष्य हे कार्तिकनं दिग्दर्शक म्हणून लिलाय पेललं होतं, आणि त्यामुळे मला असं वाटलं की मित्रावर विश्वास असणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. कारण जर महाराज आपल्याला साकारायचे असतील तर महाराजांनीच एक शिकवण घालून दिलेली आहे. प्रत्येक मोहिमेत महाराजच लढले पाहिजेत किंवा महाराजच आघाडीवर असले पाहिजेत असं महाराजांनी कधी केलं नाही. मग आपण जर त्यांच्याकडून प्रेरणा घ्यायची असेल तर प्रत्येक काम मीच केलं पाहिजे असं म्हणून कसं चालेल. आणि म्हणून तुमच्यासोबत सुदैवानं तसे मावळे आहेत. मावळे म्हणण्यापेक्षा माझे मित्र आहेत, कारण महाराजांबरोबर मावळे होते, महाराज थोर होते, मी तर एक त्यांचाच विचारांवर चालणारा मावळा आहे. माझ्याबरोबर ते सवंगडी तेवढ्या ताकदीचे आहेत, जो प्रत्येकजण आपापली कामगिरी चोख करतो. आणि जेव्हा प्रत्येकजण आपापली कामगिरी चोख करतो तेव्हा मला वाटतं की टीम वर्क, म्हणजे टीमचा जो फुल फॉर्म काम मॅनेजमेंटमध्ये शिकवला जातो की टुगेदर ईच वन अचीव्स मोर, सो दॅट इज टीम. तर तो टुगेदरनेस, तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालण्याची जी प्रेरणा आहे, ती जी श्रद्धा आहे, ती ज्या संपूर्ण टीममध्ये येते तेव्हा शिवप्रताप गरुडझेपसारखी एक अप्रतिम कलाकृती ही समोर येऊ शकते. स्वराज्याची शान आणि भगव्याचा मान अबाधित राहील असंच वर्तन ठेवा. लवकरच आम्ही शंभूराजांबरोबर आग्र्याला प्रस्थान करू. शिवाजी से जो भी पंगा लेगा वो अल्लाह को प्यारा हो जाएगा. सब कहते हैं कि चीते की तरह छलांग लगाते हो. वाघ आणि मराठे सहसा कुणाच्या वाट्याला जात नाही, पण जर कुणी डिवचलं तर फाडल्याशिवाय राहत नाहीत. राजा शिवछत्रपती सारखी मालिका छोट्या पडद्यावरती साकारली, प्रचंड लोकप्रिय झाली, घराघरात गेली. त्यानंतर पुन्हा एकदा ऐतिहासिक विषयावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील एका प्रसंगाला समोर आणणारा चित्रपट करायचं असं का वाटलं? कारण ऑलरेडी तुम्ही इतिहास मांडलेला आहे, तो घराघरात पोचलेला आहे, तरी सुद्धा चित्रपटच करायचा असं का ठरवलं? आणि एक नाही तर 3 चित्रपट करायचं ठरवलं आहे, कारण काय? एक फार महत्त्वाची गोष्ट आहे की मालिका ही एकाच वेळी अनेक घरांमध्ये पोचते, करोडो प्रेक्षकांपर्यंत आपण पोचतो. पण ज्याला आपण लॉन्जिटिव्हिटी म्हणतो, ती मालिका ही डेली न्यूजपेपरच्या हेडलाईन सारखी आहे. की आज जर मी तुम्हाला विचारलं की 5 दिवसांपूर्वीची हेडलाईन काय होती, तर ती किती सेन्सेशनल असली तरी आपल्या लक्षात राहत नाही. आणि त्यामुळे मालिकेला एक फार वायडर रीच जरी असला, फार व्याप्ती फार मोठी जरी असली तरी सुद्धा त्याला क्षणभंगुरता आहे. पण सिनेमाच्या बाबतीत असं होतं की हे सेल्युलॉइडवर अनेक वर्ष ही गोष्ट टिकणार आहे, ही गोष्ट पोचणार आहे. आणि त्यामुळे सिनेमा करत असताना सुद्धा केवळ छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा करायचा हे आमच्या टीमचं ध्येय कधीच नव्हतं. तर छत्रपती शिवाजी महाराजांवरचा सिनेमा हे पुढच्या पिढीसाठी एक आर्काईव्ह व्हॅल्यू सुद्धा असली पाहिजे, आणि त्याचबरोबर हा मराठी मातीचा संस्कार सुद्धा असला पाहिजे. या भावनेतून जेव्हा आपण करतो तेव्हा त्याला एक जे चिरंतन मूल्य आहे ते फार महत्त्वाचं आहे. आणि केवळ जसं मी पुन्हा म्हणतोय की ऐतिहासिक घटनेचं केवळ चित्रण करणं फार सोपं आहे, पण त्याचं विश्लेषण करून तुम्ही जेव्हा इतिहास मांडता आणि त्या इतिहासातल्या प्रेरणा तुम्ही अधोरेखित करता, ही गोष्ट पुढच्या पिढीसाठी फार महत्त्वाची असते. आणि त्या दृष्टीनं जगदंब क्रिएशनचा प्रयत्न सुरू आहे. म्हणून मालिकेतून इतिहास मांडल्यानंतर सुद्धा महाराजांवरचं हे सिनेमे येणं मला वाटतं ही काळाची गरज होती. पण मालिका करत असताना तुमच्याकडे स्पॅन मोठा असतो, त्यामुळे तुम्ही डिटेलिंग खूप करू शकता. चित्रपटाला तुम्हाला वेळेचं पण बंधन आहे. सो तुम्हाला असं वाटत नाही का की चित्रपट करणं हे जास्ती कठोर आहे की मालिका करणं हे जास्ती अवघड आहे? तुम्ही किती सुंदर पद्धतीनं गोष्ट सांगू शकता याच्यावरती बाब अवलंबून आहे. म्हणजे अगदी मोजक्या शब्दातही तुम्ही ती गोष्ट सांगू शकता, ज्यासाठी तुम्ही 2 पानांचा निबंध लिहू शकता. त्यामुळे मला वाटतं चित्रपट हे त्या अचूक शब्दांमध्ये अचूक मांडणीतून समोर येणारी गोष्ट आहे. ज्या शिवप्रताप गरुडझेपचं अनेक जण कौतुक करतात, की अनेक जण म्हणतात, काही जणांची अशी प्रतिक्रिया आहे की एवढ्याशा घटनेवर एवढा चित्रपट होईल असं वाटलं नव्हतं.
काहींचं असं म्हणणं आहे की एवढ्या परफेक्ट वेळेत, एवढ्या मोजक्या वेळेत, इतक्या अचूकतेनं तुम्ही हा विषय गुंफत नेलेलात की आम्हाला इतिहास सुद्धा कळतोय, या आधी काय घडले पार्श्वभूमी सुद्धा कळते, आम्हाला घटना सुद्धा कळते, आम्हाला परिणाम सुद्धा कळतो आणि त्या परिणामातून बोध काय घ्यायचा हे सुद्धा कळतो. मला वाटतं हे माझ्या क्रिएटिव्ह टीमच्या बांधणीचं गमक आहे. आता डॉक्टर खासदार अमोल कोल्हेंशी बोलतोय. डॉक्टर म्हणून, खासदार म्हणून की अभिनेता म्हणून अमोल कोल्हे कोणत्या अँगलनं, कोणत्या भूमिकेतनं प्रसिद्ध व्हावेत, लोकांनी लक्षात ठेवावेत असं वाटतं? मला वाटतं की डॉक्टर असेल, अभिनेता असेल किंवा खासदार असेल, या तीनही गोष्टींसाठी एक पाया फार महत्त्वाचा आहे. त्या गोष्टीनं अमोल कोल्हे प्रसिद्ध व्हावेत, ते म्हणजे अमोल कोल्हे एक सच्चा आणि चांगला माणूस आहे. पण राजकारणात आल्यानंतर प्रायोरिटीज बदलतात. कसं आहे, शेवटी तुमच्या तत्वांवर गोष्टी अवलंबून असतात. जोपर्यंत आरशात बघितल्यानंतर तुम्हाला स्वतःच्या नजरेला नजर देता येते आणि अंथरुणावर पाठ टेकल्यानंतर तुम्हाला सुखाची झोप लागते, मग क्षेत्र कोणतंही असो, राजकारण त्याला अपवाद ठरत नाही. कारण राजकारण शेवटी समाजाचा आरसा आहे. कोणताही राजकारणी हा समाजाचाच आरसा आहे. जर समाज एका दिशेनं चालला आणि राजकारणी पूर्ण वेगळ्या दिशेनं चालला तर राजकारणाला भिरकावून देतील समाज. त्यामुळे समाजाचाच तो आरसा आहे आणि समाज सुदृढ, सशक्त व्हावा यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे चांगला माणूस असणं. आणि या तीनही भूमिका बजावत असताना जोपर्यंत तुमच्या मनात राष्ट्र प्रथम ही संकल्पना आहे, तुम्ही जेव्हा राष्ट्रहिताला सगळ्यात आधी प्राधान्य देता, तेव्हा ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ठरते. म्हणजे डॉक्टर म्हणून जर मी खरोखर समाजोपयोगी गोष्ट करत असेल तर त्या डॉक्टर होण्याला अर्थ आहे. अभिनेता म्हणून जर मी समाजाला चांगली दिशा देण्याचं काम करत असेल तर अभिनेता होण्याला अर्थ आहे. आणि खासदार म्हणून जर मी खरोखर समाजाचे आणि देशहिताच्या मुद्दे मांडत असेल आणि देशहिताच्या ज्या गोष्टी आहेत त्या पुढे घेऊन जात असेल तर त्या खासदार होण्याला अर्थ आहे. पण अभिनेता म्हणून प्रत्येकाची इच्छा असते की मला वेगवेगळ्या जॉनरचे रोल मिळावेत, वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका साकारायला मिळाव्यात. तुम्ही सातत्यानं जेव्हा ऐतिहासिक भूमिका करताय, इतरही अनेक भूमिका केलेल्या आहेत त्या मला माहिती आहेत, म्हणजे छोट्या पडद्यावरच्या असतील किंवा मोठ्यावरच्या, पण तरीसुद्धा अमोल कोल्हे म्हटल्यानंतर ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते अशी इमेज वागले, त्या इमेजमध्ये आपण अडकून पडू अशी कधी भीती वाटली नाही का? कधी हा प्रश्न तुम्ही एखाद्या कार्डिओलॉजिस्टला विचारलात का की तुम्हाला सर्जन का नाही व्हावं असं वाटलं, तुम्हाला ऑर्थोपेडिक सर्जन का नाही व्हावं असं वाटलं? कार्डिओलॉजिस्ट तुम्हाला उत्तर देईल कारण मी स्पेशालिस्ट आहे. तर हेच अमोल कोल्हेंचं उत्तर आहे. खूप मी म्हणतो भाग्याची एक गोष्ट असते. म्हणजे अनेक लिजेंडरी अभिनेते असे आहेत ते एखाद्या व्यक्तिरेखेनं ओळखले जातात. म्हणजे कलाकार अनेक असतात पण फार थोड्या कलाकारांच्या नशिबी हे भाग्य येतं की त्या व्यक्तिरेखेनं त्यांची ओळख बनते. आणि जर असं भाग्य येण्यासाठी मला जर व्यक्तिरेखा ही 350 वर्ष ज्यांनी महाराष्ट्राच्या देशाच्या मनावर अधिराज्य गाजवलं त्या महाराजांची जर व्यक्तिरेखा असेल, ज्यामुळे जर मला ओळख मिळत असेल, तर मला वाटतं अभिनेता म्हणून यात अडकून पडणं नाही, उलट हे आपण अभिमानाचं लेणं मिरवणं आहे असं मी म्हणतो. भगवा दिल्लीच्या तख्तापुढे झुकणार नाही असं वाक्य या चित्रपटातलं प्रचंड लोकप्रिय झाले. सध्याच्या रेफरन्सनं हे वाक्य आलेलं आहे की ऐतिहासिक रेफरन्सनं आलेलं आहे? कारण तुमचा आजवरचा राष्ट्रवादीचा खासदार होण्यापूर्वीचा शिवसेनेतला प्रवास, सध्याची राज्यातली एकूण भूमिका हे बघितल्यानंतर या वाक्याविषयी जरा वेगवेगळे संदर्भ जोडले जातात. किती जरी संदर्भ जोडले तरी जे इतिहासात घडलं ते आहे. जी वर्तमानातली गरज, तुमच्या हसण्यामधून खूप काही व्यक्त झालं असं वाटतंय मला. जी वर्तमानातली गरज, मी त्याच गोष्टीकडे येतो. हे हसणं ह्या भविष्यासाठी आहे. पण हे भविष्य यासाठी फार महत्वाचं ठरतं की जेव्हा आपण ऐतिहासिक कलाकृती करतो, मी या गोष्टीकडे येणार होतो की ही जेव्हा आपण ऐतिहासिक कलाकृती करतो ना, तेव्हा एक सिनेमा आहे इथपर्यंत छान आहे, इतिहास सांगितला जातोय इथपर्यंत चांगला आहे, त्या पलीकडे याला काही आयाम आहेत. आणि हा एक फार महत्त्वाचा आयाम आहे की अशा पद्धतीच्या कलाकृती जेव्हा सकस असतात तेव्हा तुमची प्रादेशिक अस्मिता आणखी टोकदार होत जाते. आणि जेव्हा ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने जाते तेव्हा ती टोकदार प्रादेशिक अस्मिता आणखी प्रगल्भ असते. आणि ज्याही प्रदेशाची प्रादेशिक अस्मिता ही टोकदार आणि प्रगल्भ असते त्या प्रदेशाकडं केंद्रात कुठलीही सत्ता असली तरी सुद्धा केंद्र सरकारचा त्या राज्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा नक्की वेगळा असतो. जेव्हा तुम्ही महाराजांचा ही व्यक्तिरेखा पुढे नेता, हा इतिहास पुढे जागवता,
तेव्हा महाराजांच्या अगदी साधं उदाहरण आहे की महाराजांच्या गडकोटांकडे येणाऱ्या देशांतर्गत पर्यटकांची पावलं जेव्हा जास्त वळतात, ती संख्या जेव्हा वाढते, तेव्हा माझी वडापावची गाडी चालवणाऱ्यापासून ते माझं चहाची टपरी चालवणाऱ्या तिथला गाईड मित्रापर्यंत, असेल. त्या गाईडपर्यंत, रिक्षावाल्यापर्यंत या प्रत्येकाच्या अर्थकारणाला गती मिळते. त्यासाठी या गोष्टी फार गरजेच्या आहेत. आणि ही प्रादेशिक अस्मिता ही कधीही झुकू नये. हे तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षात असा, प्रत्येक मराठी माणसाची ही भावना असली पाहिजे की माझ्या महाराजांचा महाराष्ट्र हा म्हणजे ताठ कण्यानं, ताठ मानेनं उभा राहायला पाहिजे. आणि ही गोष्ट कोणालाही अभावीशी वाटणार आहे आणि त्यामुळे भगवा दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही, हे मला वाटतं प्रत्येक मराठी माणसाचं ब्रीद आहे. शंभूराजे दिल्लीच्या तख्तालाही मराठी मुलखाचा स्वाभिमान हा समजलाच पाहिजे. सिवा की ममानियत करनी जरूरी है, उसकी नाक में नकील डालनी ही होगी. कुंवरजी धाडस छातीशी आणि मरण पाठीशी बांधून जगतात मराठे. राजघात झाला. मुघली आश्रम आपल्या हवेलीकडे येते. आज से इस हवेली पर हमारे पहरे रहेंगे. उसे ऐसी जगह मारेंगे जहाँ से उसके लाश की बदबू भी न बाहर निकले. पुढचे जे 2 चित्रपट तुमचे येणार आहेत त्यामध्ये एक आहे वाघनख आणि दुसरा आहे वचपा. त्याच्यावरनं मात्र काही अजून अर्थबोध होत नाहीये. काय आहे, कशाबद्दल आहे? यामध्ये आत्तापर्यंत अनेक जणांनी महाराजांनी सुरतेवर जी स्वारी केली, या सुरतेवरच्या स्वारीला सुरतेची लूट असं म्हटलं. अच्छा. पण जसं मी म्हणतो की इतिहासाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघणं गरजेचं आहे. ज्या औरंगजेबाच्या मामानं 3-3.5 वर्ष स्वराज्याची लूट केली, त्या स्वराज्याच्या लुटीचा महाराजांनी सुरतेत वचपा काढला असं म्हटलं तर काय चुकेल? अगदी खरं आहे. वा. आणि त्यामुळे वचपा ही संपूर्णपणे त्या दृष्टीनं जाणारी जी गोष्ट आहे. आणि त्यामुळे वाघनख ही अफजल खानाची स्वारी आहे, पण ही सुद्धा अफजल खानाची स्वारी तुम्हाला पुन्हा केवळ प्रसंगाचं चित्रण नाही, घटनेचं चित्रण नाही, तर त्या घटनेच्या सर्वांगीण विचार करून ही गोष्ट किती महत्वाची होती. जशी आता शिवप्रताप गरुड झेपमध्ये प्रेक्षक बघतायत की ही घटना केवळ महाराजांच्या आयुष्यात नाही तर हिंदुस्थानच्या इतिहासात किती महत्वाची होती. किती मुत्सद्देगिरी असावी, किती दूरदृष्टी असावी, किती विचार केला असेल. म्हणजे त्या काळामध्ये महाराष्ट्रापासून 1200-1400 किलोमीटर लांब अंतरावरती जायचं आणि तुम्ही म्हटलात तसं की औरंगजेबासारख्या बलाढ्य एका बादशाह समोर डोळ्याला डोळा भिडून उभं राहायचं, ह्याला म्हणजे वाघाचंच काहीच पाहिजे, दुसरं कोणी करूच शकत आणि नाही. ही दूरदृष्टी जोपर्यंत आपण उच्चारावानं सांगत नाही, हो. म्हणजे अफजल खानाला गर्दीस मिळवणं म्हणजे दख्खनच्या पठारावर द्वाही फिरवणं ही गोष्ट होती, हे कोणी सांगत नाहीये. किंवा सुरतेवर महाराजांनी केलेली स्वारी आज मुंबईला आर्थिक राजधानी म्हणून आलेलं महत्व, याचा थोडा इतिहासात गेलं तर इंग्रजांनी सुरतेहून मुंबईला कारभार कधी हलवला याचं जर कारण आपण बघायला गेलो तर त्याचं कारण पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज आहे. पण या इतिहासाकडे या सर्वांगीण दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर तसंच शिवप्रताप गरुड झेपमध्ये 1300 किलोमीटर दूर स्वराज्यापासून शत्रूच्या मुलखात ज्याचं राज्य 100 पटीहून जास्त आहे, त्या मुघल बादशाच्या नजरेला नजर भिडवून महाराज जर स्वाभिमान काय असतो ते सांगू शकतात. आणि त्या मुत्सद्देगिरीनं, त्या गनिमी काव्यानं महाराज हातावर तुरी देऊन औरंगजेबाच्या निसटू शकतात. याचा परिणाम फार महत्वाचा आहे. विशेषतः लाल किल्ल्यात शूट करत असताना आम्हाला जाणवलं, त्या लाल किल्ल्याची भव्यता पाहिल्यानंतर या एवढ्या साम्राज्याचा जो अधिपती होता, जो शहनशाह होता, या शहनशाहला महाराजांच्या स्वराज्यात परत जाण्यामुळे 27 वर्ष मराठ्यांनी दख्खनमध्ये फरफटवला आणि हा औरंगजेब पुन्हा कधी त्याच्या राजधानीत परत जाऊ शकला नाही. हा मराठ्यांचा पराक्रम अधोरेखित होणं गरजेचं आहे. क्या बात आहे. वा. त्या औरंग्याने नजर काही केलंय आपण. सगळे मार्ग आता बंद झाले. शस्त्रांची गरज नाही मराठ्यांना लढण्यासाठी, मनगटातली ताकद आणि उरातली हिम्मत पुरेशी आहे गनिमाला गाडण्यासाठी. फक्त हेच बघायचं की ऊब कोणाला मिळते आणि धग कोणाला लागते ते. कल हिंदुस्तान की तारीख से सिवा का नामो निशान मिटा देंगे हम. कोणा लांडग्याच्या हातून मारण्यासाठी शिवाजीराजा जन्माला आला नाही, पण औरंगजेब आमच्या हालचालींवर मर्यादा घालू शकतो, बुद्धीच्या भरारीवर नाही. श्री छत्रपती शिवाजी महाराज की रयतेच्या राज्यासाठी, आपल्या स्वराज्यासाठी ही गरुड झेप घ्यावीच लागेल. या चित्रपटाचं कोल्हापूरशी एक विशेष नातं आहे. आता चित्रपट रिलीज झालाय,
याच्यातले संवाद खूप गाजत आहेत, गाणी खूप उत्तम आहेत. आमच्या कोल्हापूरला अभिमान वाटेल असा आहे का कोल्हापूरच्याच कलाकारांची निवड करावी असं वाटलं? एक फार महत्वाचं आहे की कोल्हापूरचं जगदंब क्रिएशन्सच्या निर्मितीमध्ये फार मोठं योगदान आहे. ते कसं? कारण 2016 मध्ये पहिल्यांदा कोल्हापुरात शिवपुत्र संभाजी या महानाट्याचं आयोजन हो. आम्ही 3 मित्रांनी केलं होतं आणि कोल्हापूरकरांनी जो भरभरून आशीर्वाद दिला त्या आशीर्वादानंतर जगदंब क्रिएशन्सची निर्मिती झाली. अच्छा, ओके. त्यामुळे जगदंब क्रिएशन्स जी फॉर्म झाली तीच कोल्हापूरच्या मातीत झाली, तीच कोल्हापूरच्या आशीर्वादानं झाली आणि त्याच पद्धतीनं कोल्हापूरचे सुपुत्र असलेले युवराज पाटील यांनी संवाद लिहिलेले, ज्या संवादांचं प्रचंड कौतुक होतंय. संगीताची आणि पार्श्वसंगीताची जी बाजू आहे ती शशांक पवारनं अप्रतिमरित्या सांभाळलेली आहे. शशांक आणि रोहित नागभिडे या दोघांनी संगीत दिलेलं आहे. त्यामध्ये कैलाश खेर यांच्या आवाजात चित्रित झालेलं गाणं असेल, आदर्श शिंदे यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झालेलं गाणं असेल आणि राजू नदाफ, पुन्हा इचलकरंजीचे जे सुपुत्र आहेत तर राजू नदाफ यांनी अप्रतिम कव्वाली गालेले, विशेषतः इन्स्टा रील्सवर हे गाणं प्रचंड फेमस आहे, शमशीर की धार पे चल के शेर आ गया. आणि हे गाणं विशेषतः अनेक प्रेक्षक सांगतात की मोठ्या पडद्यावर जेव्हा आपण चित्रपटगृहात हे गाणं पाहतो तेव्हा आपसुकच छत्रपती शिवाजी महाराज की जय हा जयघोष चित्रपटगृहात होतो. त्यामुळे हे कनेक्शन तर आहेच. त्याचबरोबर जगदंब क्रिएशन्सचा एक इंटिग्रल पार्ट असलेले आमच्या 5 निर्मात्यांपैकी एक डॉक्टर घनश्याम राव हे सुद्धा मूळ चंदगड तालुक्यातले आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याशी जगदंब क्रिएशन्स हे फार जवळचं नातं आहे. मुबारक बहार में गुले गुलजार में अचानक ये जगमगाता नूर आ गया है. शमशीर की धार पे चल के शेर आ गया है. बड़े इंतजार में भरे दरबार में अचानक ये जगमगाता नूर आ गया है. शमशीर की धार पे चल के शेर आ गया है. शिवप्रताप गरुड झेप हा चित्रपट आता प्रसिद्ध झालेला आहे आणि मला वाटतं एरवी आपण सांगत असतो की आम्ही मराठी माणसं, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमचं दैवत. तर अशा वेळेला आपल्या सगळ्यांचं हे कर्तव्य आहे की आपण हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघितला पाहिजे. अमोल कोल्हे यांनी ही संधी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे की महाराजांच्या आयुष्यातील एका अत्यंत महत्त्वाच्या प्रसंगाला त्यांनी ज्या पद्धतीनं चित्रित केलेलं आहे आणि केवळ नाट्यमय म्हणून नव्हे तर इतिहास, मनोरंजन आणि त्याचबरोबर सामाजिक घटनांचा संपूर्ण संदर्भ देत हा चित्रपट आपल्या भेटीला आलेला आहे. आज या निमित्तानं डॉक्टर अमोल कोल्हे आमच्या स्टुडिओमध्ये आले, आपल्या चित्रपटाबद्दल बोलले, आगामी 2 चित्रपटांबद्दल माहिती दिली. याबद्दल ते सविस्तर बोलल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. कोल्हापुरातनं या चित्रपटाला भरपूर प्रतिसाद मिळतोय. इथून पुढच्या कालावधीमध्ये या चित्रपटाला गर्दी अधिक वाढत जाईल आणि सर्वच्या सर्व शो असेच हाऊसफुल राहतील याची मी नक्की तुम्हाला खात्री देतो. धन्यवाद. जय शिवराय. धन्यवाद. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.